पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठी घर फिरल्यानंतर आता घराचे वासेही फिरलेत। 58 आमदारांनी साथ सोडल्यानंतर आता लोकसभेचे 20 खासदार ममता बॅनर्जींना सोडून स्वतःचा गट स्थापन करणार आहेत। 28 लोकसभा खासदारांपैकी 20 खासदारांनी एनडीए सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। खासदार आणि टीएमसीच्या माजी नेत्या काकोली यांनी सोमवारी हा दावा केला। 20 खासदारांनी एनडीएला पाठिंबा देण्याचं ठरवलं असल्याचं त्या म्हणाल्या। या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्रही पाठवण्यात आले। यापैकी 11 खासदारांनी सोमवारी दुपारी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे बंगालचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या बैठकीदरम्यान सुवेंदू अधिकारीही त्यांना भेटण्यासाठी तिथे पोहोचले होते। या बैठकीला लोकसभा खासदार काकोली घोष, शताब्दी रॉय, अबू ताहिर, अरूप चक्रवर्ती, खुलीलुर रहमान, शर्मिला सरकार, असित मल, कालीपदा सोरेन, जगदीश बसुनिया आणि प्रसून बॅनर्जी उपस्थित होते। तृणमूल खासदार काकोली घोष यांच्या नेतृत्वात 20 खासदारांनी बंड केलंय, तर सर कटेगा लेकिन झुकेगा नाही असं काकोली घोष म्हणाल्या। 40 वर्ष राजकीय संघर्ष सहन केला असंही त्या म्हणालेल्या आहेत। लोकसभा अध्यक्षांकडे काकोली घोष यांनी स्वतंत्र आसन व्यवस्थेचीही मागणी केली आहे। ममतांच्या काळात सुशासन नसल्याचाही त्यांनी आरोप केला। ममतांनी राज्यात केंद्रीय योजना रोखल्या, जनतेला हक्क मिळवून देण्यासाठी बंड आवश्यक होतं असंही काकोली म्हणाल्या। मेरा पिताजी भी लड़ते लड़ते मरे। मैं उस फैमिली से हूँ। मेरा सर कटेगा लेकिन झुकेगा नहीं। मैं बहुत सह लिया। ऐसा जो विश्वासघात बोलता है उनको ये याद रखना चाहिए कि मैं 2011 में ममता बनर्जी मुख्यमंत्री बनने का बाद यहाँ नहीं आई। मैं 40 साल से यहाँ लड़ रही हूँ और मैं जैसे कहा ये लोग का बात को मुझे कुछ असर नहीं होता मुझ पर। दरम्यान तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी कसोटीपटू कीर्ती आझाद यांनी भाजपकडून तृणमूलच्या खासदारांची खोटी यादी पसरवली जात असल्याचा आरोप केलाय। भाजप आणि बंडखोर म्हणत असलेल्या 20 खासदारांपैकी 6 जणांनी सही केल्याचा इन्कार केलाय असं त्यांनी म्हटलंय। भाजपचं ऑपरेशन लोटस अयशस्वी झालंय, अमित शहा अयशस्वी झालेत असंही आझाद यांनी म्हटलेलं आहे। क्रिकेटपटू खासदार युसुफ पठाण यानंही ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बंड केलंय। युसुफ पठाणला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीत बोलावलंय अशी माहिती आहे। तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी असा दावा केलाय। थोडी हिम्मत दाखवा, थोडी लाज बाळगा आणि तटस्थ राहा असा संताप व्यक्त करणारं ट्विट त्यांनी केलेलं आहे।